गोड गोजिरी लाज लाज रे सैत होणार नवरी एका आभूषणची घेऊन दागिनी एका आभूषणची घेऊन दागिनी हिरे मोती गंगाळी घरी तीच परंपरा तोच विश्वास एकता ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा। नवरंग चिखलदरा देवी दर्शन महापदयात्रा परतवाडा समितीच्या वतीने दरवर्षी नवरात्री महोत्सवाच्या औचित्यावर महापदयात्रेचे आयोजन केले जाते। यावर्षी सुद्धा 18 ऑक्टोबर रोजी या महापदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। सकाळीच या महापदयात्रेचा शुभारंभ परतवाडा शहरातील महावीर चौक स्थित नवरंग मंदिरातून महाआरतीचे आयोजन करत ही यात्रा प्रारंभ करण्यात आली। ही कावड यात्रा चिखलदऱ्याच्या दिशेने जात असताना मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी गर्दी केली होती। या महापदयात्रेच्या नियोजनाकरिता चिखलदरा येथील महसूल व नगरपालिका पोलीस प्रशासनाची विशेष बैठकही या महापदयात्रे नियोजनाकरिता संपन्न झाली होती। त्याचप्रमाणे वाघामाता संस्थान येथेही महापदयात्रेच्या यशस्वी आयोजनासंदर्भात नियोजन बैठक यशस्वी करत आज 18 ऑक्टोबर रोजी मोठ्या श्रद्धाभावाने ही महापदयात्रा प्रारंभ झाली। ठिकठिकाणी अनेक भक्तांनी महापदयात्रेत सहभागी होणाऱ्या भक्तांसाठी फराळाची व प्रसादाची व्यवस्था केली होती। तसेच या महापदयात्रेत अचलपूर तालुक्यातील मेडिकल असोसिएशन, व्यापारी व विविध संस्थांनी सहभाग नोंदविला। भक्तांना कुठल्याच अडचणी निर्माण होणार नाही याची पूर्णतः दक्षता या महापदयात्रेत घेण्यात आली। महापदयात्रा आयोजनादरम्यान आमदार राजकुमार पटेल, वासंतीताई मंगरुळे अशा विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनीही भेट दिली। चिखलदरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी या महापदयात्रेची व्यवस्था स्वीकारली होती। या महापदयात्रेच्या आयोजनासाठी सुनील खानजोडे, अरुण घोटकर व समितीच्या समस्त पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रमातून आणि समस्त देवी भक्तांनी केलेला सहभाग महत्त्वपूर्ण ठरला। सानू खान सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, चिखलदरा। नवरंग मंडल महापद यात्रा चिखलदरा देवी दर्शन की ये जो भाविक भक्तों की भीड़ है उसका लोग ज़्यादा से ज़्यादा लाभ ले रहे हैं। और हमारे हनुमान नारायण मंदिर अखाड़ा, शिव गणेश मंडल परतवाड़ा, इनकी ओर से हराड़ी चूड़ा, केला और कॉफ़ी का जो प्रसाद का जो कार्यक्रम रखा जाता है हर साल की तरह। हाँ बोला। दरवर्षी प्रमाणे आज 16वं वर्ष आम्हाला या पदयात्रेमध्ये सहभागी होत आहोत। शिव गणेश मंडळ नेहमी आम्ही यांच्या सोबत राहतो आणि या पदयात्रेमध्ये आम्ही भक्तांना उसळ, फराळ असे पुष्कळशी आमच्याकडून जेही सेवा होते ते आम्ही या भक्तगणांची करत असतो। आणि या नवरंग मंडळ पदयात्रा समितीने जे आयोजन केलेले आहे हे फार चांगले आयोजन आहे, उत्कृष्ट आयोजन आहे। आम्ही त्या सर्व नवरंग मंडळ सदस्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
आज जो परतवाड़ा से पदयात्रा माता जी के दर्शन के लिए निकले हैं, सबसे पहले तो सभी भक्तजनों को मैं हार्दिक स्वागत करता हूं और निरंतर हमारे ये कार्य हर साल चलते रहेगा और इसी प्रकार चलते रहे। और मुझे ऐसा लगता है कि हमारे ये जो इसमें जो 2 या 3 ग्रुप हुआ है और ये 2-3 ग्रुप होने के वजह से थोड़ा सा पब्लिक की संख्या मुझे कम दिखाई दे रहा है, लेकिन आने वाले समय में ये संख्या बढ़ सकती है। सबको मैं शुभेच्छा देता हूँ। धन्यवाद। नवरंग पदयात्रेच्या निमित्त दरवर्षीप्रमाणे जे स्टॉल लागतात, जे भाविकांना महाप्रसादाचं वाटप होते, त्यामुळे जो कचरा निर्माण होतो तो कचरा उचलण्याचं काम आम्ही करतो। माझे कार्यकर्ते असतात सोबत। त्याचा उद्देश एकच की चिखलदरा ते परतवाडा हा मेळघाटचा भाग असल्यामुळे वन्य प्राणी बरेचसे प्रमाणात असल्यामुळे तो प्लॅस्टिकचा कचरा त्यांच्या पोटात खाण्यात येऊ नये, त्यांना कोणती बिमारी लागू नये, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्याच्यासोबत पर्यावरणही चांगलं राहावं, या दृष्टिकोनातून आम्ही दरवर्षी नवरंगमध्ये जो स्टॉलचा कचरा असतो, लोकांनी फेकलेला कचरा असतो, तो उचलण्याचं काम करतो। मागील 15 वर्षापासून महापदयात्रेमध्ये आमचे स्टॉल लागत असतो। या पदयात्रेमध्ये आम्ही ग्लुकोज पाण्याचं वितरण करत असतो। सोबतच पेन किलर आणि कोणाला काही ठेच लागली तर त्याचं ड्रेसिंग म्हणजे प्राथमिक उपचार जो आहे तो आमच्या या स्टॉलवरती केला जातो। इथे डॉक्टर लोकसुद्धा काही अवेलेबल असतात। एकदमच इमर्जन्सी असले तर त्याला सलाईन वगैरे लावून जी काही प्राथमिक उपचार करता येईल ते आमची टीम इथे करत असते। त्यानंतर ॲम्ब्युलन्समध्ये त्याला परतवाड्याला किंवा अजून दुसऱ्या जागेवरती आम्ही पाठवत असतो। या 15 वर्षापासून आम्ही ही सेवा देत आहे। यानंतरसुद्धा ही सेवा देण्याचा मानस आमचा आहे। कुठल्याही प्रकारची या सेवेमध्ये आम्ही कधीच कोणत्याच केमिस्ट कमतरता करत नाही। यामध्ये हिंदू मुस्लिम अशा सगळ्या समाजाचे लोक एकत्र येऊन ही सेवा देत असतो। एक व्यवसाय करत असताना सामाजिक बांधिलकी बांधून आपण कशा पद्धतीचं लोकांची सेवा केली पाहिजे हे आमच्या केमिस्ट टीमला आणि केमिस्ट संघटनेला बऱ्यापैकी चांगल्यापैकी माहिती आहे। यामध्ये अमरावतीच्या टीमचं सुद्धा आम्हाला सहकार्याला लागते आणि अचलपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्टचे जवळजवळ 70 ते 80 केमिस्ट बांधव इथे आपल्या सेवा देतात। आदल्या दिवशीपासून आम्ही इथे येतो। ग्लुकोज पाण्याचा जवळजवळ 100 किलो ते 150 किलो ग्लुकोज पावडरचं आम्ही इथे वितरण करत असतो। त्यासाठी पाण्याच्या कॅन, स्वच्छ पाण्याच्या कॅन, सगळ्यात महत्त्वाचं आम्ही हे जेव्हा करत असतो तेव्हा आमच्या या परिसरामध्ये कचरा होऊ नये किंवा प्लास्टिकचा वापर होऊ नये ह्या दृष्टिकोन आम्ही पाहून शासनाने तरी आता 5 वर्षापासूनच 2-3 वर्षापासूनच प्लास्टिक वापरू नये अशी एक योजना आखली होती। परंतु आमच्या केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने ही 10 वर्षापासूनच आम्ही प्लास्टिकचे कुठल्याही प्रकारचं काहीही वापरत नाही। आम्ही त्याकरता स्टीलचे ग्लास आणतो। आमचे लोक तिथे सेवा देतात, आमचे लोक तिथे ते धुतात आणि पुन्हा त्याच्यामध्ये ग्लुकोज पावडर देतात, म्हणजे पर्यावरणाला सुद्धा हानी होणार नाही याची सुद्धा आम्ही हे औषध व्यापार करत असताना याची सुद्धा एक जाणीव ठेवतो। सगळ्या लोकांना सुद्धा आमचं तेच एक असं निवेदन आहे की त्यांनी सुद्धा प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा आणि पर्यावरणाला हानी कमीत कमी कशी होईल याकडे लक्ष द्यावं।
बस एवढंच बोलतो आणि जय हिंद, जय माता दी, जय जिंदाबाद। अचलपुर मराठवाड़ा केमिस्ट एंड ड्रग्स एसोसिएशन की ओर से हम सारे अचलपुर मराठवाड़ा तालुका के केमिस्ट लोग यहाँ पे जमा हुए हैं ताकि हिंदू मुस्लिम एकता का प्रदर्शन हो और सारे लोगों की सेवा की जाए। मैं वासंती मंगरोले, जिला परिषद सदस्य, तालुका चिखलदरा, चिखली सर्कल। आज मैं यहाँ पर सभी भाविक भक्तों को, चिखलदरा में देवी के दर्शन को आने वाले सभी भाविक भक्तों को हार्दिक शुभकामनाएं देती हूँ, दशहरे की शुभकामनाएं देती हूँ। हम यहाँ लगातार 4-5 सालों से आ रहे हैं। 4-5 सालों से आरुषि रिसोर्ट के पास में हमारा स्टॉल रहता है। अलग अलग प्रकार के हम लोग यहाँ पर भाविक भक्तों को अन्न फूड का दान करते हैं। इस पद यात्रा में जो नवरंग मंडल है परतवाड़ा का, इस पद यात्रा में हजारों भाविक आते हैं और हजारों भाविकों को अनेक प्रकार के स्टॉल यहाँ पर लगे हुए रहते हैं। उसमें से हम भी हमारा स्टॉल यहाँ पर रखते हैं ताकि हम भी कुछ सेवा इन लोगों की कर सकें। यहाँ इस साल पिछले साल की बजाय इस साल बहुत सारे पब्लिक बोले तो भाविक भक्तों की बढ़ती हो गई है। भाविक भक्त ज़्यादा है ये पिछले साल की जगह, क्योंकि इस साल नवरंग मंडल ने हर गांव के पीछे एक कावड़ और एक डिंडी इसका नियोजन किया था। उसकी वजह से लोग बढ़ गए आने वाले। इसका एक प्रमुख आकर्षक जो है बोलते हैं ना अपन पद यात्रा में, वो आकर्षण था जनुना के बाड़ू मामा की रथ यात्रा। उसमें भी 250 लोगों ने जनुना से यहाँ पर आए हुए थे। इस तरह से हम सब भाविक भक्तों की यहाँ पर सेवा करने के लिए सुबह 5 बजे से आ जाते हैं। सभी भक्तों को जय माता दी। आज जो पद यात्रा जो है नवरंग मंडल के द्वारा परतवाड़ा से चिखलदरा जो आयोजित की है, ये इतना सफलतापूर्वक संपन्न होने जा रहा है। हम परतवाड़ा के स्टॉल से सुबह के 3 बजे से चाय का ऑर्डर किया परतवाड़ा साई बस्ती पेट्रोलियम और युवा संघ पक्ष की तरफ से। अब दूसरा जो स्टॉल है ये भीमकुंड टी पॉइंट पे हमारा चाय का स्टॉल, अपना साबूदाना उत्सव पानी का एक भव्य स्टॉल है। हम रात में 1 सेकंड भी सोए नहीं, रात भर से भक्तों की सेवा कर रहे हैं और भक्तों का इतना उत्साह है कि भक्त अपने रात के 12 बजे से घर से बाहर निकल के माता के चरणों में जाने के लिए रात भर से अपने पद यात्रा में शामिल हुए। और हम अभी ये दूसरा जो स्टॉल है हमारा भीमकुंड टी पॉइंट पे, यहाँ पे भी इतना भव्य प्रमाण पे भक्तों की सेवा यहाँ पे हो रही है कि मुझे ऐसा लगता है कि अभी तक के 10,000 से भी ज़्यादा भक्तों को हमने यहाँ पे साबूदाना उत्सव का वाटप कर दिया है। हमको ये सेवा करने का मौका मिला, हम माता के चरणों में अपना धन्यवाद अर्पित करते हैं। जय माता। पासपोर्ट फोटो
में विश्वास नाम मैया का धीरे धीरे कमाएंगे राम टूटे ना चल नमस्कार, मी हेमंत लक्ष्मीकांत डोंगरे, देवी मंदिर संस्थान चिखलदरा इथे सचिव पदावर आहे। माझ्या डाव्या हाताला आहेत देवीदासजी हाते, जे या नवरात्री उत्सवाचे यजमान आहेत। कचरू सेठ तिवारी आमचे सदस्य आहेत, हेमंत पेटकर आहेत। अशी मोठी जी भक्त मंडळी आहे ती देवीने इथे नियोजित केलेली आहे आणि हे संस्थानाचं कारभार चालतं। आज चौथी माळ आहे नवरात्राची आणि नवदुर्गा मंडळ परतवाडा इथून पदयात्रा कावड यात्रा काढली जाते। या कावड यात्रेमध्ये गेल्या वर्षी साधारणतः 15 ते 20 हजार लोक सम्मिलित झाले होते आणि यावर्षी तो आकडा 20 ते 25 हजाराच्या घरात जाण्याची शक्यता आहे। देवस्थानातर्फे त्यांची देवस्थान परिसरामध्ये संपूर्ण सुरक्षेची व्यवस्था, त्यांच्या दर्शनाची व्यवस्था, त्यानंतर माझ्या डाव्या हाताला एक सभामंडप आहे, तिथे भजनी मंडळ आहे, त्यातर्फे त्यांची भजनाची आणि सुश्राव्य गायनाची व्यवस्था केली जाते। देवीचं दर्शन घेतात लोक 35 किलोमीटरवरनं इथे येतात, पायी चालत येतात। कावड 4च्या आसपास येते दुपारी, कारण ती सकाळी 4ला निघते। देवीच्या पायावर तिचा अभिषेक होतो आणि नंतर या कावड यात्रा आणि पदयात्रेची सांगता केली जाते। लोक पायी चालत अनवाणी पायाने येतात आणि संपूर्ण देवीच्या चरणी लीन होतात। आमचं हे भाग्य आहे की त्यांच्या सेवेमध्ये आम्हाला राहण्याचं भाग्य देवीने दिलेलं आहे आणि हे नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने आम्ही साजरा करतो। आपण आलात, बोलण्याची संधी दिली, त्याकरता मंडळाच्या वतीने मी आपलेही धन्यवाद अदा करतो। धन्यवाद।